आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। शहादा शहराच्या मुख्य डोंगरगाव रस्त्यावर हॉटेल पटेल रेसिडेन्सी जवळील अहिंसा चौक परिसरात गॅस सिलेंडरची विक्री, वितरण व साठवण सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विशेष म्हणजे हॉटेल पटेल रेसिडेन्सीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका दुकानात गॅस सिलेंडरची थेट हाताळणी केली जाते। गॅस सिलेंडर वाहतुकीच्या गाडीद्वारे या दुकानासमोर आणले जात असून तिथे उतरवून दुकानात ठेवले जातात। याच दुकानातून ग्राहकांना थेट गॅस सिलेंडर वितरित केले जात असल्याची माहिती समोर आली आहे। सदर ठिकाणी समोरच बस थांबा असून दिवसभर प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते। तसेच परिसरात शासकीय कार्यालय, बँका, मेडिकल दुकानं व विविध व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने हा भाग अत्यंत वर्दळीचा व संवेदनशील मानला जातो। याशिवाय मागील बाजूस थेट हॉटेल पटेल रेसिडेन्सी असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। सदर दुकानाचे नाव शाकंभरी ग्रामीण वितरक मंदाना यांचे असून ग्रामीण गॅस वितरकांकडून शहर हद्दीत गॅस सिलेंडरची विक्री, वितरण केली जात असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। नियमानुसार ग्रामीण गॅस वितरकांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते। मग असे असताना शहराच्या मध्यवर्ती मुख्य व अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर हा व्यवसाय कोणत्या अधिकृत परवानग्यांच्या आधारे सुरू आहे याबाबत स्पष्टता नाही। बस थांब्याजवळ सिलेंडर उतरवणे, दुकानात साठवण करणे आणि त्याच ठिकाणाहून वितरण करणे या सर्व बाबी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानल्या जातात। असे असतानाही अद्याप संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का की वेळीच हस्तक्षेप करून संभाव्य अनर्थ टाळणार, हा प्रश्न आता अनुत्तरित आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून नियमबाह्य व्यवसाय आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी होतीये। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।